आपल्या वास्तूतला जास्तीत जास्त भाग वापरला जाणारा म्हणजे स्त्रीकडून ते म्हणजे किचन. आणि किचनमध्ये जरा वस्तू कमी असतील तरी चालतील, पण किचन टापटीप छान ठेवलेलं असलं, स्वच्छ असलं ना की काम करण्याची मजा पण येते. आणि प्रत्येक स्त्री आपल्या परीनं किचन स्वच्छ ठेवतच असते. पण काही ठिकाणी ना मी असं बघितलं की आता नाश्ता जेवण किंवा असं काही खाऊन वगैरे झालं ना की सिंक जे असतं तिथे प्लेट्स जे आणून ठेवतात ते असेच ठेवल्या जातात. त्यातलं ते खरकटं वगैरे सगळं, चमचे, ते सगळं ते सिंक भरून जातं त्याच्यानीच. मग त्याच्यावर जर विचारलं ना की यार हे असं का, तर आहे ना बाई आहे, ती करते सगळं स्वच्छ. अरे पण बाई असली तरी ती माणूस आहे, तिला नाही का गलिच्छपणा वाटणार तो. मी असं बघितलं काही ठिकाणी. मग मला असं वाटतं की सिंक घाण केलं ना की डोकं फिरतं आपल्याला पण. आता मी तर घरीच काम करते, सगळं घरची कामं मीच करते, त्यामुळे मला सुद्धा सिंकमध्ये भांडी घासताना ते जरा स्वच्छ असायला पाहिजे असतात. आधी माझ्याकडे सुद्धा काही वेळेला हे मला आधी खूप वर्षापूर्वी असं जाणवायचं की अरे खूप खरकटं आणि सगळं मिक्स होतंय की काय. मग मी काय ट्रिक केली माहितीये का, बेसिनच्या तिथे एक आपले आईस्क्रीमचे जे डबे वगैरे येतात ना ते आलटून पालटून म्हणजे खराब झाला की तो टाकून द्यायचा, मग नेक्स्ट बदलायचा. असा हा लाल डब्बा मी इथे पाणी घालून ठेवलेला असतो सिंकच्या इथे. त्याच्यामध्ये कंपल्सरी सगळ्यांना सांगितलंय की ही अशी छोटीशी डस्टबिन ठेवलेली आहे खरकटं टाकण्यासाठी. मग प्रत्येकाला तिथे बोलवून मी सांगितलेलं आहे की तुमचं जे काही असेल, नाश्ता जेवण जेव्हा सगळं झालं की तुमच्या पानामध्ये जे काही खरकटं उरलेलं असेल ते गोळा करायचं, त्या डस्टबिनमध्ये टाकायचं. चमचे जे आहेत ते तिथे खाली त्या लाल डब्यामध्येच टाकायचे, पाणी आहे त्याच्यामध्ये. आणि ताट किंवा वाटी जे काही आहे त्याच्यावरती थोडंसं नळ सोडायचं, थोडंसं पाणी टाकायचं विसळल्यासारखं, आणि मग बेसिंगमध्ये ठेवायचं. म्हणजे मग हे बेसिंगमध्ये ही भांडी जी साठली आहे ती अशी दिसते. घासणाऱ्याला पण जरा बरं वाटतं ना हात घालायला त्याच्यामध्ये. आणि मग भांडी घासून झाली ना की हारा पण हा असा स्वच्छ, म्हणजे तो जो पोर्शन आहे ना सिंकचा तो असं छान वाटतं एकदम. आपण जशी शिस्त त्यांना लावून ना घरातल्यांना तसे ते लावून घेतात, फक्त थोडासा वेळ लागतो. मला सुद्धा हे करायला थोडा वेळ गेला. आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगायची म्हणजे मी काय करायची माहिती त्यावेळेला, म्हणजे सवय लागेपर्यंत मी काय करायचे की प्रत्येकाला आता नाश्ता दिला ना तर मी थोडंसं ना माझं डोकं चालवून वेगवेगळ्या डिशमध्ये द्यायचे त्यांना. आणि त्यांना सांगून ठेवलं होतं की जर कुणी हे फॉलो नाही केलं ना, तसंच ठेवून गेलं ना, तर त्या सिंकमध्ये त्यावेळेला जी काही भांडी असतील ना ती त्याला पनिशमेंट म्हणून ती घासायची त्यांनी. म्हणजे मुली मला म्हणायच्या तुला कसं कळणार आहे मम्मा आम्ही कुणी ठेवलंय वगैरे ते. तेव्हा मी सांगितलं की मी देताना आहे ना प्रत्येकाला वेगवेगळ्या डिशमध्ये देते. माझ्या लक्षात असतं कुणाला कुठली डिश दिली आहे ती. ते डिशवरनं मी ओळखू शकते कोणी काय केलंय ते. असं करत करत बसल्या, एक दोनदा पेनॉल्टी पण त्यांना बसल्या, घासली. पण आता करत करत आता त्यांना ती इतकी सवय झाली ना की ते तिथे आले की चमचा लाल डब्यात टाकायचा, खरकटं उचलून ते छोट्या डस्टबिनमध्ये टाकायचं, आणि प्लेट आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडायचं आणि सिंकमध्ये ठेवून द्यायचं. बस. किती वेळ लागतो? 2 सेकंद 3 सेकंदाचं काम आहे फक्त. पट 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 होऊन जातं. स्वच्छता गरजेची आहे.